नगर परिषदेमधून वळगून ईदगाव पाड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्या अशी मागणी ईदगाव पाडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे। 1969 ते 1973 या कालावधीमध्ये लाटीपाडा धरणासाठी जमिनींचं अधिग्रहण करण्यात आलं। यावेळी ग्रामस्थांचं स्थलांतर करून ईदगाव पाडा हे गाव 1952 साली स्थापन झालं। यावेळी पिंपळनेर जवळ असल्यानं गावाचं पिंपळनेर ग्रामपंचायतीमध्ये समायोजन करण्यात आलं होतं। पिंपळनेर ग्रामपंचायत असताना पैसा कायद्यानुसार सोयी सवलती मिळत होत्या, मात्र पिंपळनेरचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झाल्यानं पैसा कायद्यानुसार मिळणाऱ्या सोयी सुविधा गावासाठी बंद झाल्यात। यामुळे ईदगाव पाड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा द्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। माझं नाव पोपट पंडित गांगुडे, मुक्काम ईदगाव पाडा, पोस्ट पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे। मी येथील रहिवासी आहे। गेल्या 2023ला आमच्या इथं नगर परिषद झाली। पिंपळनेर ग्रामपंचायतमध्ये आमचं गाव सामील होतं, पण आता 2023ला नगर परिषद झाल्यामुळे आम्हाला जो पैसा कायद्याअंतर्गत जे सोयी सुविधा जो लाभ मिळत होता तो आता मिळत नाही। म्हणून आम्ही स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी इथं जिल्हाधिकारी साहेब यांच्या इथं आलेलो आहे निवेदन देण्यासाठी। तर आमची ग्रामपंचायत वेगळी व्हायला पाहिजे आमची अशी विनंती पूर्ण गावकरी आलेले होतात। आत्ता जसं आलोय तसं नंतर पण आम्ही पूर्ण गाव जे पूर्ण हे घेऊन येणार। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।